नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी विज्ञान विषयातील सजीव सृष्टी या घटकावरती पाठ घेणार आहे. त्यामधील पेशीचे रचना व कार्य या विषयावर आपण शिकणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या आधील वर्गांमध्ये सजीव आणि निर्जीव या संकल्पना शिकलेल्या आहेत. सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये काय फरक असतो हे देखील तुम्हाला माहीत आहे. काही लक्षणे असतात की जसे की अन्नाचा वापर, हालचाल यावरून आपण सजीव आणि निर्जीव यातील फरक समजू शकतो. तसेच सजीवांमध्ये विविध अवयव असतात, जसे की रक्ताभिसरण संस्था, न्यूरॉन्स वगैरे. तर या सर्व अवयव संस्था या अवयवांपासून बनलेल्या असतात आणि हे अवयव अनेक युतींच्या संग्रहाने बनलेले असतात. एकाच प्रकारच्या युती एकत्र येऊन अवयव बनतो आणि उती याचा मूळ घटक असतो पेशी. एकाच प्रकारच्या पेशी एकत्र येऊन एक उती बनते. आपल्याला माहिती आहे की पृथ्वीवरील जीवन हे एकपेशीय प्राणी ते बहुपेशीय प्राणी या विविधतेने नटलेले आहे आणि ही विविधता एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यांमध्ये उत्क्रांतीमुळे आलेली आहे. पृथ्वीवरील जीवनाची माहिती आपण पुढील प्रमाणे घेऊ शकतो आणि सगळ्यात अविभाज्य घटक आपल्या सजीवांच्या शरीरातील पेशी हा आहे. तर पेशी या संकल्पनेचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने. रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने बुचाच्या झाडाच्या पातळ काप घेऊन तो त्याने स्वतः बनवलेल्या सूक्ष्मदर्शकाच्या खाली बघितला. तेव्हा त्याला एक बंच टाईप म्हणजे गठ्ठा असलेलं एक स्ट्रक्चर दिसलं आणि त्यावरूनच त्यावेळेस लॅटिन शब्दावरून त्याला पेशी असं नाव पडलं. यानंतर आपण पेशीची संकल्पना बघणार आहोत. सजीवांच्या शरीरातील सर्वात लहान रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणजे पेशी होय आणि या पेशीची रचना वनस्पती व प्राणी यांमध्ये वेगवेगळी असते. पेशींनुसार सजीवांचे दोन प्रकार पडतात. त्यातील पहिला प्रकार आहे एकपेशीय सजीव आणि दुसरा प्रकार आहे बहुपेशीय सजीव. तर एकपेशीय सजीवांची उदाहरणे तुम्हाला माहितीच आहेत, जसे की अमिबा, पॅरामेशियम. आणि हे एकपेशीय सजीव फक्त एका पेशीपासून बनलेले असतात. आणि बहुपेशीय सजीव हे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात, जसे की वनस्पती, मानव. पेशींची रचना आपण यानंतर बघणार आहोत. त्यामधील पहिला घटक आहे पेशीभित्तिका, दुसरा घटक आहे पेशीपटल, तिसरा घटक आहे पेशीद्रव्य, त्यानंतर पेशी अंगकी. या पेशी अंगकांमध्ये केंद्रक, गोल्गी पिंड, तंतुकणिका, रिक्तिका, अंतर्द्रव्यजलिका, लयकारिका, लयके लवके या प्रकारची वेगवेगळी अंगके आहेत. तर यापैकी सर्वात पहिले म्हणजे पेशीभित्तिका. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये सेल वॉल असे म्हणतो. तर ही पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशींमध्ये असते, प्राणी पेशींमध्ये आपल्याला ही बघायला भेटत नाही. पेशीभित्तिका ही सेल्युलोज या पदार्थाची बनलेली असते आणि यामुळे पेशीला भक्कमपणा येतो. त्यानंतर पेशीपटल. पेशीपटल हे मेद आणि प्रथिनांचे बनलेले आवरण असते आणि ते जल आणि पोषण द्रव्याचे वहन करण्याचे काम करते. त्यानंतर पेशीद्रव्य. पेशी अंगकांव्यतिरिक्त पेशीमध्ये असलेलं जे द्रवरूप भाग असतो, त्याला पेशी द्रव्य असे म्हणतात. पेशींमधील पुढचा घटक आहे पेशीरस किंवा पेशीद्रव्य. त्यालाच आपण सायटोप्लाझम. यानंतर पेशींमधला पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो आहे पेशीरस. यामध्ये
विविध अंगके सामावलेली असतात आणि पेशीरस हा अर्धप्रवाही पदार्थ आहे. पेशीमधील केंद्र व्यतिरिक्त असणाऱ्या इतर द्रव्याला पेशीद्रव्य असे म्हणतात. पेशी अंगकांमधील महत्त्वाचे अंगक म्हणजे केंद्रक आणि या केंद्रकाद्वारेच आनुवंशिकता ठरते, वनस्पती तसेच प्राण्यांचीही. या केंद्रकांमधूनच पेशींमधील सर्व कार्य नियंत्रित होतात.